तुम्हालाही कानामध्ये सतत खाज येते का? किंवा कान कोरडा जाणवतो, कानामध्ये आवाज ऐकू येतात, ह्या त्रासाने तुम्ही त्रासलेले आहात का? तर ह्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप उत्तम असा उपाय सांगितलेला आहे, तो म्हणजे कर्णपुरण. तर कर्णपुरण कोणी करू नये? ज्यांच्या कानामधून पाणी येतं किंवा इन्फेक्शन आहे, ताप आहे, कान दुखत असेल, अशा व्यक्तींनी कर्णपुरण करू नये. कर्णपुरण करण्यासाठी तेल घ्या, तेल तुम्ही गरम करा, गरम करून ते थंड करायचं, अगदी हाताच्या बोटाला सहन होईल इतपत थंड करायचं आणि ते दोन्ही कानांमध्ये टाकायचे, झोपून जायचं. पण कर्णपुरण करण्यासाठी तुम्ही कोणते तेल वापराल? कर्णपुरणासाठी बदामाचं तेल किंवा तीळ तेल हे तेल उत्तम मानलेले आहेत. कर्णपुरण करण्यासाठी नेहमी शुद्ध तेल घ्यावे. शुद्ध तेल म्हणजे काय? त्या तेलाचा पाण्याशी संपर्क आलेला नसावा. म्हणजे जर पाण्याशी संपर्क आला असेल आणि तुम्ही तेच तेल कानामध्ये टाकले तर कानामध्ये फंगस तयार होण्याची शक्यता आहे. हा प्रॉब्लेम होऊ नये यासाठी तेल तुम्ही पहिले गरम करा, त्याला थंड करा आणि मगच तुम्ही कानामध्ये टाका. थँक्यू.